नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत पॉली हाऊसमध्ये टोमॅटोची शेती कशी केली जाते. अभिषेक सर आहे आपल्यासोबत, ते आपल्याला याबद्दल माहिती देतील. सर, ही कोणती व्हरायटी आहे? ही नामदारी कंपनीची NS42 म्हणून व्हरायटी आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य म्हणलं आपण तर ही व्हरायटी 35 ते 40 फुटापर्यंत उंच होती आणि ही व्हरायटी आपण 12 महिन्यापर्यंत 10 ते 12 महिन्यापर्यंत चालते. आता हे जर बघितलं आपण तर मार्केटपेक्षा जास्त प्राइस राहते कधी पण. आणि तुमचा विचार केला तर आपण ही कोकोपीटमध्ये लावलेलं आहे, म्हणजे याच्यात पूर्णपणे कोकोपीट आहे. आता ही विचार केला तर एक बॅग आपली 3 फुटाची आहे. आपण 3 फुटात एका फुटाच्या अंतर्गत एक रोप बसवलेलं आहे. आणि तुमचा निमेटोचा प्रॉब्लेम आला, तुमचा विल्टिंगचा प्रॉब्लेम आला किंवा मुळकू झाला, यातला कुठलाच प्रॉब्लेम यायला येत नाही. आता हे विचार केला तर हे आपले ड्रिपर आहे. ह्या ड्रिपरच्या सहाय्याने आपण ह्याला खतं पुरवतो. आपल्याकडे टँक आहेत, एक टँक ए आणि टँक बी. आपण टँक ए मध्ये सगळं मेजर न्यूट्रिएंट जसे की आपलं NPK आहेत आणि टँक बी मध्ये आपण मायक्रो न्यूट्रिएंट करतो. ते मिक्स होऊन आपण ह्या सिस्टीमला आपण देतो. जी खाली तुम्हाला पाईप दिसते खाली, त्याला गटर सिस्टीम म्हणतो आपण. तुम्हाला पाणी जास्त झालं, झाड आपण दिल तेवढं सगळं न्यूट्रिएंट कधीच घेत नाही. ते न्यूट्रिएंट आपलं जास्त झालं की आपण ती गटर सिस्टीम मध्ये उतरतं. ह्या पाईपीनं ह्या पाईपीतनं परत त्या टँक पशी जातं, टँक ए टँक बी, परत रिसायकल होऊन परत आपण ह्याला यूज करतो. आणि ह्याचा आता बघितलं आपण फक्त ह्याला एक आपल्याला हँड पॉलिनेशन करावं लागतं. यासाठी सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, पण आपल्या इथं वारं नसल्यामुळं रोज सकाळी आपण हलवून असं पॉलिनेशन नॉर्मल हलवू शकतो. 100 टनापर्यंत उत्पन्न देते. ॲव्हरेज 100 टन एकरी कमीत कमी. याची विक्री मार्केट कुठं मग? आता मार्केट आपण ही सगळं मॉलला पाठवतो, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. ओके, चालेल. थँक्यू.